बार्शी लाईट रेल्वे. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहतात गाळी इतिहास. आज आपण विचार करतोय लातूर ते पंढरपूर ही देवाची गाडी कधी सुरू झाली, त्याला तिकीट किती होतं, ही कुणी चालू केली होती, खाजगी कंपनी कशी होती, याचा थोडक्यात आढावा आपण घेणार आहोत. आपल्यासोबत पाहत राहा गाळी इतिहास. त्याच्यानुसार आपण देवाची गाडी म्हणून एक पाठीमागं थोडा व्हिडिओ बनवला होता. मात्र ह्याच्यामध्ये आणखी काय सुधारणा करून दुसरा व्हिडिओ आपल्यासमोर येतोय. आज आषाढी एकादशी आली की आपल्याला आठवण येते 25-30 वर्षापूर्वी ज्यानं पाहिला असेल लातूरून पंढरपूरला जाणाऱ्या रेल्वेचा इतिहास किंवा गाडी ज्याला आपण म्हणता येईल. अगदी टपावर बसून लोक जायची या विठ्ठलाचा जयघोष करत. तर ही जी आगगाडी किंवा रेल्वे होती तर ही सरकारी नाही आहे, म्हणजे इंग्रजांच्याच कालखंडातली, मात्र सरकारी नाही आहे. तर ही एका खाजगी कंपनीची गाडी होती, एका इंजिनियरनं चालू केलेली गाडी होती. हे आपल्याला प्रथमतः या ठिकाणी माहीत असलं पाहिजे. त्याच्यानुसार या गाडीचं ज्यावेळेस आपण बघतो, मुंबईवरून ज्यावेळेस बेंगलोरला हैदराबादला रेल्वे चालली तर त्यावेळेला बार्शी बाजूला राहिलं. म्हणजे ज्यावेळेस दौंडच्या पुढं गाडी आली आणि मग बार्शी बाजूला राहिले. मग म्हणून दौंड ते बार्शीच्या दरम्यान बार्शीला जाण्याकरता एक तिथं स्टॉप देण्यात आला होता. त्याचं नाव होतं बार्शी रोड. म्हणजे बार्शी रोड म्हणजेच आजचं कुर्डवाडी यामुळेच तयार झालं होतं. इथं भरपूर माल यायला लागला, म्हणून वाटलं की या इंग्रजांना वाटायला लागलं की कुर्डवाडी फार मोठी, बार्शी फार मोठी बाजारपेठ आहे आणि या बार्शीवरनं माल इथे येतोय, पुन्हा मग इकडं खाली दक्षिणेत जातोय, मुंबईला जातोय, परदेशात जातोय. तर ह्या बार्शीच्या बाजारपेठेमुळं त्यावेळेला एक इंजिनियर होता, त्याचं नाव होतं एडवर्ड कॅलथ्रॉफ. तर ह्या एडवर्ड कॅलथ्रॉफला वाटलं की ही जर आपण छोटीशी ट्रम गाडी काढली तर आपल्याला मोठ्या प्रमाणावर तिथं रेल्वेला मदत होईल. त्यानं 8 वर्ष पाठपुरावा केला. मात्र या जी इंग्रजांची गाडी होती, त्याला आपण सरकारी गाडी म्हणतो, तर त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही. म्हणून त्यांनी राजीनामा दिला. एका इंजिनियरने राजीनामा दिला आणि त्यानंतर तो लंडनला गेला आणि लंडनला जाऊन त्यानं काही लोकांना सोबत घेतलं. सोबत घेऊन एक स्वतंत्र अशा प्रकारची खाजगी कंपनी काढली आणि त्याला नाव दिलं बार्शी लाईट रेल्वे. कारण ही रेल्वेच होती फक्त बार्शीसाठी. बार्शीचा माल कुर्डवाडीपर्यंत पोहोचणं, म्हणजे बार्शी रोडपर्यंत पोहोचवणं हे त्याचं ध्येय होतं. त्यामुळे नावच दिलं बार्शी लाईट रेल्वे प्रायव्हेट लिमिटेड. 11 जुलै 1795 कंपनी स्थापन झाली आणि कंपनी स्थापन झाल्यानंतर त्याचं जे कार्यालय आपण बघितलं तर ते आहे विंचेस्टर हाऊस, लंडनला. भागभांडवल जमा केलं त्यांनी 7,14,477 रुपयाचं भागभांडवल जमा केलं आणि जमा करून आता ही कंपनी स्थापन झाली. साहजिकच आहे, इंग्रजाकडून इथं भारतामध्ये त्यांना परवानगी मिळाली आणि मग विषय आला की म्हणजे आजचं कुर्डवाडी 1914 पर्यंत या कुर्डवाडीला नाव होतं बार्शी रोड. हे आपल्याला माहित असलं पाहिजे. तर आजच्या कुर्डवाडीहून बार्शीला ज्यावेळेस जायचं आहे तर त्यावेळेला जमिनीचा प्रश्न आला. पहिला मूळ रस्ता आहे तिथून जाणारा, पंढरपूरवरून बार्शीला जाणारा रस्ता आहे, लातूरकडे जाणारा हा जो रस्ता आहे आजचा, तर त्यांनी सांगितलं की त्याच्या बाजूला तुम्ही रेल्वे नेऊ शकता. म्हणून मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले होते की बाबा याचा मोबदला काय मिळाला, कुठं केस चालते का. तर आपल्याला सांगू इच्छितो की ईस्ट इंडिया कंपनीनं या बार्शी लाईट रेल्वेला जी जमीन दिलेली आहे विदाऊट एनी कॉस्ट, म्हणजे मोफत जमीन दिलेली आहे त्या कालखंडामध्ये. म्हणून आज आपण काही बोलू शकत नाही त्याच्यावर. हे महत्वाचं आहे. तर त्याच्यानुसार भारतामधला एक नवीन प्रयोग झाला. एक कॅलथ्रॉफ साहेब, फार मोठा अशा प्रकारचं बुद्धिमान माणूस, 2.5 फूट 2.6 इंच म्हणजे 2.5 फुटाची नॅरोगेज रेल्वे, त्याचं फार वेगळं अशा प्रकारचं त्यांनी डिझाईन बनवलं. आणि मग ही जी रेल्वे होती तर त्या रेल्वेची हळूहळू करून आता रुळपटरी वगैरे तयार व्हायला सुरुवात झाली आणि प्रत्यक्षात कुर्डवाडी ते बार्शी 34.75 किलोमीटर म्हणजे अंतर जे आहे, तर ही रेल्वे प्रत्यक्षात बार्शीला आली. म्हणजे बार्शीला आज रेल्वे दिसते तर ती रेल्वे आलेली आहे 1 मार्च 1897 ला. म्हणजे नॅरोगेज, भारतातला पहिला प्रयोग नॅरोगेजचा झाला
आणि मग रेल्वे सुरू झाली. आता सुरुवातीला त्यांनी आपलं कार्यालय जे होतं ते बार्शीतच काढलेलं होतं आणि मग तिथूनच सगळं त्याचं जे काही कंट्रोलिंग वगैरे असेल तर तिथूनच व्हायचं. आणि त्याचे जे काही मुख्य व्यवस्थापक, त्याला एजंट शब्द वापरलेले त्यांनी, तर ते होते एल अलेक्झांडर. यांना पगार म्हणजे कंपनीचा व्यवस्थापक, त्या पूर्ण कंपनीचा त्यांना पगार किती आहे? 1200 ते 1500 रुपये पगार आहे. तर 1897 ला त्यानुसार आता ही रेल्वे जी होती, ही रेल्वे चांगली चालायला लागली. म्हणजे एक वेगळं उदाहरण असावं, रस्ता, डांबरी रस्ता आहे आणि त्याच्याच बाजूला अगदी 2 फुटावर ही रेल्वे धावायची. काही वेळेला रेल्वेचा वेग, एखादी ट्रक बंद पडली बाजूला तर तिथून ऊस बाजूला काढायचा, पुन्हा गाडीत घ्यायचा. गाडी चालायला लागली की खाली उतरायचं, ढाळे उपसायचे कोणाचे तरी, पुन्हा गाडीत बसायचं. म्हणजे विचित्र याच्या कथा खूप आहेत. एखादं जनावर आडवं आलं तर ड्रायव्हरनं उतरायचं, म्हैस हाणायची, पुन्हा आपण अजून मध्ये येऊन बसायचं. असे अनेक किस्से आहेत. तर त्याच्यानुसार ही रेल्वे आता सुरू झाली आणि पुन्हा त्यानंतर 1930 ला हे याचं कार्यालय आता कुर्डवाडीला हलवलं. कुर्डवाडीला मोठा वर्कशॉपही त्यांनी काढला. मात्र आता ही रेल्वे जी होती ही चांगली चालायला लागली, फायद्यात व्हायला लागली आणि म्हणून या कंपनीला वाटलं की आता याचा विस्तार करावा. आणि विस्तार जरी आज रेल्वे प्रत्येकाला माहित आहे की बार्शीपर्यंत रेल्वे होती वगैरे, लातूरपर्यंत गेली रेल्वे, मात्र ही काही एक दिवसात गेली नाही. कारण का त्यावेळेला निजामाचं तिथं शासन होतं. निजामाबरोबर कंपनीला भरपूर अशा प्रकारचे करार करावे लागलेले आहेत. किंवा इकडं पंढरपूरला रेल्वे गेली, ईस्ट इंडिया कंपनी किंवा त्यावेळेचे असणारे इंग्रज शासन, त्यांच्याशी मोठे करार करावे लागलेत. आणि म्हणून हळूहळू करून ही जी रेल्वेचा विस्तार आता सुरू झाला. आणि तो विस्तार होत असताना ज्यावेळेस आपण पाहिलं की ही जी रेल्वे होती, ही रेल्वे आता कुठून कशी गेली, हा ज्यावेळेस आपण मुद्दा पाहतो तर त्यावेळेला आपल्याला दिसतंय कुर्डवाडी ते बार्शी. आता सांगितलेलं आहे की कुर्डवाडी ते बार्शी रेल्वे आपल्याला माहित आहे 34.75 किलोमीटर ही रेल्वे सुरू झाली 1 मार्च 1897 ला. बार्शीवरनं पुन्हा कुसळमला रेल्वे 10.20 किलोमीटरचा टप्पा जायला बघा किती, जवळपास 30 वर्ष उलटलेली आहेत. 15 जून 1905 ला कुसळमला रेल्वे आली. म्हणजेच कुर्डवाडी ते बार्शी रेल्वे ही फक्त एवढा जो टप्पा आहे 34 किलोमीटरचा, हा जवळपास 30 ते 35 वर्ष एवढंच चालू होतं तिथं. म्हणजे छोटासा हा टप्पा. कारण का मी सुरुवातीला सांगितलं तर रेल्वे एवढ्या करताच काढली आहे. त्यानंतर बार्शीवरनं कुसळमला आत्ताच सांगितलं. पुन्हा त्यानंतर कुसळमवरनं तडोळ्याला जी रेल्वे आली ती 32.77 1 जून 1906 ला रेल्वे आली. याचा एक किस्सा आहे. कुसळमवरनं तडोळ्याला जी रेल्वे जायची आहे, तर हे याचं जी काय कंत्राट होतं, सोलापूरचे हिराचंद वालचंद हिराचंद म्हणजे वालचंद शेठ म्हणता येईल, आणि बार्शीचेच LB फाटक जे रेल्वेमध्ये क्लर्क होते, या दोघांनी घेतलं होतं. बघा, आपल्याला आश्चर्य वाटेल की कुसळम ते तडवळे म्हणजे त्याला आपण कळम रोड म्हणतो, तर हे अंतर आहे 32 किलोमीटरचं आणि याचं टेंडर होतं फक्त 80,000 रुपयाचं. म्हणजे किती स्वस्ताई होती 1906 ला. आणि त्याच वेळेला आपण बघितलेलं आहे की ही रेल्वे जात असताना मजुरावर कामं करायचे, 10-10 हजार मजूर तिथं काम करायचे. वालचंद शेठ सोलापूरवरून यायचे, मग त्यांना जर साईटवर तिथं जायचं असेल, रामलिंग वगैरे 2-2, 4-4 किलोमीटर जायचं आहे, त्यावेळेस त्यांनी तिथे हे ठेवलं होतं, त्यांनी घोडा ठेवला होता आणि त्या घोड्याला नाव सुद्धा त्यांनी बुटक्या म्हणून दिलं होतं, छोटासा घोडा होता. हे अनेक किस्से तशा प्रकारचे तिथं आपल्याला माहित आहेत. तर त्याच्यानुसार म्हणजे कळम रोड किंवा याला रेल्वे गेली. आता त्यानंतर कुर्डवाडी ते पंढरपूर जो यात्रेचा टप्पा सुरुवात झाला. आता लोक कुर्डवाडीपर्यंत चालली, मात्र पंढरपूर यात्रा मोठी आहे आणि म्हणून पंढरपूरला रेल्वे जी होती 52.53 किलोमीटर जो अंतर होतं, तर ती गेली 2 डिसेंबर 1906 ला. आता पंढरपूरचा एक किस्सा मोठा आहे. त्याचं कारण काय होतं, 1906 ला रेल्वे गेली म्हणजेच कुठे गेली रेल्वे? पंढरपूर गावात नाही गेली. कारण का, भीमा नदी पुढे आहे, चंद्रभागा आहे, एवढा मोठा पूल 2.25 किलोमीटरचा पार करणं सोपं नव्हतं. त्याच्याकरता पुन्हा टेंडर दिलं गेलं. ते टेंडर तब्बल 1915 म्हणजे रेल्वे जर आपण पंढरपूरचा विचार केला तर पंढरपूरच्या अलीकडच रेल्वे जायची, पुन्हा 8 आणे 4 आणे द्यायचं, त्या कढई असायची, कलई ज्याला आपण म्हणता येईल, तर त्याच्यात बसून पलीकडे लोक जायची. किती वर्ष ती, एक म्हणजे जवळपास 10-1 वर्ष तिथपर्यंतच रेल्वे होती. आणि मग पुन्हा आपल्याला माहित आहे की 2.25 किलोमीटरचा हा जो आजचा दिसतोय मोठा रेल्वेचा पूल, त्याला आपण वेलिंग्टन पूल नाव दिलं होतं, तो पूल तयार झाला 2.25 किलोमीटरचा. आणि मग रेल्वे पंढरपूरमध्ये 1916 ला गेली.
त्यानंतर आता राहिला विषय महत्वाचा. सुरुवात आपण लातूरहून केली होती. लातूरला रेल्वे लवकर गेली नाहीये. लातूरला तडवळ्यापासून ते लातूरचा टप्पा, पुन्हा तडवळे हे सोलापूर जिल्ह्यामध्ये होतं. ते सोपं होतं, कारण काय इथं इंग्रजांचं शासन होतं, त्यांनी दिलं. इकडे निजामाचं शासन आहे, निजामावर करार करायचा आहे. निजामाच्या खालच्या बाजूला रेल्वे, लातूर रोड, परभणी, परळी, इकडे रेल्वे मोठ्या चालतायत. त्याची इच्छा आहे निजामाची रेल्वे काढावी. मात्र ही कंपनी जवळ आली होती, कारण त्यांचं रेल्वे आता तडवळ्यापर्यंत आली होती. या कराराला उशीर झाला होता आणि मग हैदराबादचा निजाम आणि बार्शी लाईट रेल्वे यांच्यात करार झाला आणि त्यानंतर तडवळे ते लातूर म्हणजे साधारणतः 59.34 किलोमीटर, म्हणजे 60 किलोमीटर ज्याला आपण अंदाज धरू, तर ते अंतर जे होतं ते पूर्ण झालं आणि लातूरमध्ये रेल्वे आली 1 मे 1911ला. अशा प्रकारचा टप्पा पूर्ण झाला आणि मग ज्यावेळेस आपण बघितलं की लातूरहून आता रेल्वे कुर्डवाडीला चालली, पुन्हा पंढरपूरला चालली आणि आणखी एक टप्पा रेल्वेचा होता, ते पाहून पुन्हा आपण दुसरा एक टप्पा घेतोय. तर त्यानंतर आता पंढरपूरनं मिरज संस्थान, तिथं पटवर्धनांचं संस्थान मिरज, त्यांच्यावर करार झाला आणि तो करार होऊन 136.66 किलोमीटरचा तो टप्पा पूर्ण झाला आणि 3 नोव्हेंबर 1927ला रेल्वे मिरजला गेली. या कंपनीचं उद्दिष्ट काय होतं, पुन्हा त्यांना विजापूरपर्यंत रेल्वे काढायची होती, मात्र ते काय पूर्ण झालं नाही. तर अशा वेळेला ही जर रेल्वेचा आपण अंदाज घेतला तर त्यावेळेला एक महत्वाचं आहे की याचं तिकीट किती होतं ते सांगितल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटेल. तर हे ज्यावेळेस आपण या तिकिटाचा विचार करतो 1897ला रेल्वे सुरू झाल्यानंतर, तर ते तिकीट आपण पाहिलं फर्स्ट क्लासचं ते तिकीट आहे. त्यावेळेस म्हणजे 4 श्रेणी होत्या, आजच्यासारखं थर्ड क्लास पर्यंत नव्हतं थांबलं किंवा तृतीय श्रेणी नाही, तर फोर्थ श्रेणी सुद्धा त्यांनी काढली होती, 4थी श्रेणी सुद्धा काढली होती. फर्स्ट क्लासचं जे तिकीट होतं तर ते 24 पैशाला मैल होतं, 24 पैशाला मैल. सेकंड क्लासचं जे तिकीट होतं ते 12 पैशाला मैल, थर्ड क्लासचं तिकीट 8 पैशाला मैल आणि फोर्थ क्लासचं तिकीट 3 पैशाला फक्त मैल होतं. जर एवढ्यावरच नाही भागलं, तुम्हाला घोडा घेऊन जायचा आहे तर घोड्याकरता 24 पैसे द्यावं लागायचे, कुत्रं घेऊन जायचं आहे तर 8 आणे द्यावं लागायचं, ते चालायचं. आणि लगेच असेल तर 4 आण्याला 20 किलो, म्हणजे अशा प्रकारचं त्याचं हे होतं. आणि मग तिकिटाचा ज्यावेळेस आपण अंदाज घेतो तर त्यावेळेला आपल्याला म्हणता येईल, किलोमीटर काढलं तर एक किलोमीटर काढतोय मी. लातूरून तुम्हाला पंढरपूरला जर जायचं असेल, हे अंतर होतं 34 मैलाचं, तर त्याच्याकरता खर्च तिकीट होतं फक्त ₹2.22. एवढाच छोटासा. तर अशा प्रकारची ही जी गाडी होती, तर तिथं 18 एक डबे त्याचे होते, मात्र डबे कमी पडायचे. कोळसा बघितलंय, जे जुनी माणसं असतील त्यांना माहिती आहे रेल्वेचा. लातूरून बार्शीला यायचं झालं तर 18 म्हणजे काही 10 तास, 12 तास लागायचे. एका स्टेशनवर कुठेही रेल्वे थांबली, अर्धा तास ते 1 तासाच्या रेल्वे कधी निघायचीच नाही. तर अशा रीतीने एकंदर ही जी रेल्वे होती 1 मार्च 1897ला सुरू झालेली रेल्वे स्वातंत्र्यानंतर 1 जानेवारी 1954 म्हणजे जवळपास 56 वर्ष ही रेल्वे चालू होती. 18 डब्याबरोबर मालगाडीचे डबे जोडायचे आणि मालगाडीचे डबे जोडून लोक अगदी गच्च भरलेली, इंजिनाच्या पुढच्या बाजूला टपावर बसलेली असायची, मालगाडीच्या आत ठोसून भरलेली असायची. पंढरपूरची यात्रा फार म्हणजे आनंदाने त्या ठिकाणी, रामलिंगची यात्रा असेल, याला लोक गच्च भरून त्या रेल्वेने यायची. तर असा ज्याने या रेल्वेचा प्रवास केलाय, जे संपर्कात होते त्यांना या रेल्वेच्या आठवणी, किंवा बऱ्याच जणांना माहीतच नसते ही रेल्वे कुणाची होती. तर आपल्याला पुन्हा विनंती करून सांगतोय की ही जी रेल्वे होती, जी त्याला आपण देवाची गाडी म्हणून त्याला उपाधी दिली, कारण का पंढरपूरला जात होती, तर त्या बार्शी लाईट रेल्वे प्रायव्हेट लिमिटेड ही लंडनची कंपनी होती आणि त्याचा जो काही संकल्पक होता ते आहे एडवर्ड कॅलथ्रॉप. तो आपले हे नाही आहे, चेअरमन नाही आहे, चेअरमन मंडळी वेगळी आहे, मात्र तो त्याचा संकल्पक होता. तर अशा प्रकारे एका ध्येयवेडा इंजिनियरनं ही रेल्वे सुरू केली. त्यांचं कंपनीला कधी कधी 28%, 30% नफा होत होता, कधी तोट्यात रेल्वे गेली नाही. 1911 आणि 12ला प्लेग आणि कॉलरामुळं रेल्वे बंद होती. महायुद्धामध्ये रेल्वे थोडंसं डिस्टर्ब झाली होती, मात्र तरी सुद्धा इथं असणाऱ्या या इंग्रजांनी त्यांना आर्थिक मदत केल्यामुळे ही कंपनी बंद होईपर्यंत 1953 पर्यंत कधी तोट्यातच गेली नव्हती. छान अशा प्रकारे रेल्वे चालली. आज असंख्य अशा प्रकारच्या आठवणी आपल्याला येत आहेत. रामलिंगचं रेस्ट हाऊस जर पाहिलं कुणी तर त्यामध्ये आपल्याला निश्चित समजेल. काही बार्शीवरनं पुणे कुर्डवाडीला तुम्ही चालला तर रस्त्याला काही आता त्याचे स्टॉप शिल्लक आहेत, पांगरीची उंच टाकी शिल्लक आहे. फार म्हणजे आठवणीमध्ये हे आपल्याला घ्यावं लागतं. कुर्डवाडीचं वर्कशॉप आहे,
त्याच्याकरता पुन्हा पोलीस डिपार्टमेंट आलं, रेल्वे पोलीस आलं, त्याच्याकरता चिंचखेडला कुर्डवाडीलाच एक पोलीस स्टेशन म्हणजे हे काढलेलं आहे, रेल्वे पोलीस करता ट्रेनिंग सेंटर काढलं होतं. अशा आठवणी फार छान याच्यामध्ये दडलेल्या आपल्याला दिसत आहेत. तर त्याच्यानुसार लातूरहून पंढरपूरला जाणारी देवाची गाडी ही एक खाजगी कंपनी होती. त्या कंपनीचं नाव होतं बार्शी लाईट रेल्वे प्रायव्हेट लिमिटेड, लंडन. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा, लाईक करा, शेअर करा, आपल्या सूचना मांडा आणि पाहत राहा गाळी